नमस्कार. उन्हाळा सुरू आहे आणि आंब्यांचा रस आणि दिरडे खाल्ले नाही असे तर होणारच नाही. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने मऊ लुसलुशीत दिरडे आणि रसाळ आंब्यांचा रस कसा बनवायचा, तेही काही सोप्या पद्धती आहेत आणि सोप्या टिप्ससह. चला तर बघूयात. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. माझ्या पद्धतीने मी मऊ लुसलुशीत छान असे दिरडे बनवलेले आहेत. तर रेसिपी बनवण्यासाठी आपण इकडे 2 ते 3 आंबे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. कट करून त्या आंब्यांचा रस बनवणार आहोत. तर इकडे मी आंबे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला ज्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कट करता येतील त्या पद्धतीने तुम्ही आंबे कट करून घ्या. इकडे आंबे कट करून झालेले आहेत आणि आता आपण रस बनवून घेऊयात. तर इकडे मी रस मिक्सरमध्ये बनवणार नाही, तर छान असा हाताने स्मॅश करून रस बनवणार आहेत. जर तुम्हाला मिक्सरमध्ये आवडत असेल तर मिक्सरमध्ये बनवू शकता. इकडे मी 2 ते 3 चमचे साखर घातलेले आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे. रस बनवताना थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून रस काळा पडत नाही आणि जास्त काळ आणि आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर मी मॅश करून घेतलेलं आहे. तर छान असं आपलं मॅश करून झालेलं आहे आणि हव्या त्या प्रमाणामध्ये पाणी घातलेलं आहे. रस तर सर्वांनाच बनवता येतो, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर मी माझ्या पद्धतीने बनवलेला आहे. रस बनवून झालेला आहे. आता आपण इकडे दिरडे बनवण्यासाठी इकडे साहित्य बघू. इकडे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि इकडे मी थोडासा लसूण आणि जिरे बारीक वाटून घेतलेलं आहे, ते पण घालायचं आहे. आणि छान असं पाणी घालून मिश्रण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे. छान मळून घ्यायचं आहे मिश्रण. मळताना छान असं पीठ फेटून घ्यायचं आहे जास्त वेळ, जेणेकरून छान अशी जाळी फुटेल दिरड्याला आणि छान असे मऊ लुसलुशीत दिरडे होतील. लागेल तसे तसे हळूहळू पाणी घालत जायचे आहे. बॅटर बनवताना जास्त घट्टही बनवायचं नाही आणि जास्त पातळही बनवायचं नाही आहे, एकदम मीडियम बनवायचं आहे. तर इकडे असं छान असं आपलं बॅटर बनवून झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. छान अशी आपली एकसारखी तार सुटायला लागली की म्हणायचं आपलं बॅटर एकदम परफेक्ट आहे. तर इकडे परफेक्ट प्रमाणामध्ये मी इकडे बॅटर बनवलेलं आहे. आणि आता इकडे एक तवा घ्यायचा आहे. तवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता, शक्यतो नॉनस्टिक असेल तर अतिउत्तम. इकडं दिरडेला लावण्यासाठी माझ्याकडे तर ब्रश नाही आहे, म्हणून मी इकडे कांदा कट केलेला आहे आणि त्याच कांद्याने मी आता पूर्ण दिरड्याला तेल लावणार आहे. तुमच्याकडे पण ब्रश नसेल तर तुम्ही पण ही ट्रिक यूज करू शकता. खूप सोपी आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तेल लागतं, जास्तही लागत नाही. गोल कांदा कट करायचा आणि तेलामध्ये टॅप करून पूर्ण तव्याला लावून घ्यायचा. तर तवा इकडे आपला छान गरम झालेला आहे, त्यामुळे मी थोडासा पाण्याचा शिंतोडा घातलेला आहे, जेणेकरून छान असा आपला तवा थंड होईल आणि दिरडे आपले एकदम करपणार नाहीत. तर इकडे मी तेल लावून घेतलेलं आहे पूर्ण तव्याला आणि इकडे आता बॅटर छान असं झालेलं आहे आणि छान असं आपण दिरडे सोडलेलं आहे. तर बघू शकता किती छान असं आपलं बॅटर झालेलं आहे आणि दिरड्याला पण छान सोडल्यानंतर गॅस बारीकच ठेवायचा आहे, गॅस फुल करायचा नाही, जेणेकरून एकदम ते तव्याला चिकटणार नाही. आणि दिरडे सोडल्यानंतर कढईने तेल सोडायचं आहे आणि छान असं आपण दिरडं परतून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान असे आपले दिरड्याला जाळी फुटलेली आहे. एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये छान असं आपलं दिरडं तयार झालेलं आहे. तर इकडे मी तुम्हाला प्रमाण सांगते. जर तुम्ही 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर 1 वाटी ज्वारीचं आणि 1 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं. हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तुमचे दिरडे कधीच तुटणार नाही. आता इकडे मी सर्व असेच दिरडे बनवून घेतलेले आहेत. छान असे मऊ लुसलुशीत दिरडे झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, माझं एकही दिरडं तुटलेलं नाही आहे. खूप छान असे मस्त असे दिरडे तयार झालेले आहेत.
म्हटलं की आंब्याचं सीझन येतोच आणि आंब्याचं सीझन आलं म्हटलं की रस आणि दिरड्याची आठवण येतेच. तर तुम्हाला पण असे छान असे मस्त मऊ लुसलुशीत दिरडे आवडत असतील तर नक्की छान असे मऊ लुसलुशीत दिरडे बनवून घेतलेले आहेत. हे दिरडे तुम्ही खिरीसोबत पण खाऊ शकता. खिरीसोबत पण खूप छान लागतात. आणि त्याच पद्धतीने छान असे मऊ लुसलुशीत दिरडे बनवून झालेले आहेत. तर आपल्या सर्वच रेसिपी खूप छान आणि घरगुती पद्धतीने बनवलेले असतात. तर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडत असतील तर लाईक करत जावा व्हिडिओला आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चला तर भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.